नमस्कार, केटीव्हीच्या कोकण वार्तांमध्ये आपलं स्वागत। सुरुवातीला एक नजर ठळक घडामोडींवर। रत्नागिरीतही 100% भाजप करणार, आमदार प्रमोद जठार यांचा निर्धार। नवनिर्वाचित आमदार प्रमोद जठार यांचं रत्नागिरीत जंगी स्वागत। राज्यात पुन्हा एकदा कोकण बोर्ड अव्वल, 10वीचा निकाल 92.26%। रत्नागिरी कोल्हापूर मार्गावर रखडलेल्या कामामुळे जनतेमध्ये नाराजी, अपूर्ण कामामुळे पावसाळ्यात होणार प्रवाशांची मोठी गैरसोय। नाचण्यातील प्राधिकरण कार्यालयाजवळ फायबर पाईप्सना आग, दरवर्षी इथेच आग का लागते चर्चेला उधाण। आणि युती निवडणुकांपुरती पक्ष वाढवणं हेच लक्ष्य, प्रमोद जठार यांचं सूचक वक्तव्य। यापुढील बातम्या अल्पशा विश्रांतीनंतर। समुंदर की गोद में पला है तू, अंगड़ाई लेते ही लहरें शुरू। आज यौवन की मस्ती छोड़, ले चलता हूं तुझे एक नए मोड़। आजा तुझे माँ पुकारे अब, छेड़ देते हैं बीच से कुछ शरारत हंसी। गले लगा ले उसे ए फकीर, इंतजार कर रहा है तेरा तो। चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो। आजा तुझे माँ पुकारे अब, मीलों आगे चलना है हमें। सिर्फ फसल नहीं, तेरे स्पर्श की चाह में बैठे हैं शहरों में भी कहीं। उनके मुख पे भी लानी है मुस्कान, उन्हें भी देनी है एक नई पहचान। आजा तुझे माँ पुकारे अब, फिनोलेक्स पाइप्स पहुंचाए पानी को अपनी माँ के पास। आता बातम्या विस्तारानं। महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या कोकण विभागीय मंडळानं आपला इयत्ता 10वीचा निकाल जाहीर केला असून यंदा या विभागानं 97.62% निकालाची नोंद केली आहे। कोकण विभागांतर्गत येणाऱ्या रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या दोन्ही जिल्ह्यांमध्ये यंदाही मुलींनीच बाजी मारली असून मुलांच्या तुलनेत मुलींच्या उत्तीर्णतेचं प्रमाण 1.82% अधिक आहे। विशेष म्हणजे कोकण विभागानं स्थापनेपासून म्हणजे 2012 पासून सलग 15व्या वर्षी राज्याच्या निकालात आपलं अव्वल स्थान कायम राखलं असल्याची माहिती कोकण विभागीय सचिव पुनीता गुरव यांनी दिली। नमस्ते, मी पुनीता गणपती गुरव, विभागीय सचिव माध्यमिक आणि उच्च माध्यमिक कोकण विभागीय मंडळ रत्नागिरी येथून बोलत आहे। आज इयत्ता 10वीचा महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा निकाल दुपारी 1 वाजता जाहीर झालेला आहे। तर त्याच्या अनुषंगानं आपल्या कोकण विभागीय मंडळाचा चालू वर्षीचा निकाल हा 97.62% लागलेला आहे। आणि यासाठी आपल्या कोकण विभागीय मंडळामध्ये एकूण 2 जिल्हे आहेत, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग। दोन्ही जिल्ह्यात मिळून एकूण 640 विद्यालये आहेत आणि एकूण 114 परीक्षा केंद्र आहेत। या परीक्षेसाठी आपल्या विभागातून एकूण नोंदणी झालेले विद्यार्थी आहेत 25,226, त्याचबरोबर प्रविष्ट झालेले विद्यार्थी आहेत 25,172 आणि उत्तीर्ण झालेले विद्यार्थी आहेत 24,573। म्हणजे एकूण उत्तीर्ण झालेली टक्केवारी आहे ते 97.62% झालेली आहे। गेल्या वर्षी आपला निकाल 98.82% होता, म्हणजे यंदा निकाल हा 1.20% ने आपला कमी लागलेला आहे। त्याचबरोबर या आपल्या परीक्षेसाठी जे मुलं मुली आहेत तर त्यामध्ये दोन्ही जिल्ह्याची मिळून एकूण मुले 12,958 विद्यार्थ्यांची नोंदणी झालेली होती। त्याच्यामध्ये 12,900 विद्यार्थी प्रविष्ट झालेले आहेत आणि एकूण 12,503 विद्यार्थी उत्तीर्ण झालेले आहेत। मुलांची जी टक्केवारी आहे ते 96.73% आहे। त्याचबरोबर आपल्या विभागातील मुली आहेत त्या एकूण मुली नोंदणी झाल्या होत्या त्या 12,268 झालेल्या होत्या। प्रविष्ट झालेल्या मुली आहेत 12,247 आणि उत्तीर्ण झालेल्या मुली आहेत 12,070। म्हणजे एकूण मुलींची जी टक्केवारी आहे ती 98.55 आहे। म्हणजे मुलींचा हा चढता आलेख यंदाही आहे, म्हणजे 1.82% जास्त आपल्या मुली उत्तीर्ण झालेल्या आहेत। त्याचबरोबर आपल्याकडे CCTV आहे ते रत्नागिरी जिल्ह्यामध्ये म्हणजे 114 केंद्र आहेत। 114 केंद्रामध्ये आपल्याकडे CCTVची सर्व म्हणजे व्यवस्था झालेली आहे। त्याचबरोबर परीक्षा केंद्रावरती आपल्या एकही गैरमार्ग झालेला नाही। दोन्ही जिल्ह्यात मिळून
एकही गैरमार्ग झालेला नाही, ही पण अतिशय आनंदाची आणि चांगली बाब आहे. त्याचबरोबर हे जे आता जे निकाल लागलेला आहे त्या निकालाच्या अनुषंगानं जर आपल्याला गुणपडताळणी करायची आहे तर शासनाची जी वेबसाईट आहे त्या शासनाच्या वेबसाईटवरती आपल्याला 9/5/2026 ते 23/5/2026 या दरम्यान आपल्याला ऑनलाईन पद्धतीनं त्याच्यामध्ये आपल्याला नोंदणी करता येईल. त्याचबरोबर उत्तरपत्रिकेचं जर पुनर्मूल्यांकन करायचं असेल तर जी फोटोकॉपी आहे ती तुम्हाला फोटोकॉपी तुमच्या ताब्यात मिळाल्यानंतर 5 दिवसाच्या आतमध्ये तुम्ही त्याचे पुनर्मूल्यांकनासाठी आपल्याला विनंती अर्ज द्यायचा आहे. रत्नागिरी जिल्ह्यात देखील 100% भाजप करण्याचा निर्धार भाजपाचे नवनिर्वाचित विधान परिषद आमदार प्रमोद जठार यांनी व्यक्त केला आहे. रत्नागिरी दौऱ्यावर आलेल्या प्रमोद जठार यांचे भाजप कार्यकर्त्यांकडून जंगी स्वागत करण्यात आले. रत्नागिरी जिल्हा भाजप कार्यालयात आयोजित कार्यक्रमात बोलताना आमदार प्रमोद जठार यांनी कार्यकर्त्यांना पक्ष संघटन मजबूत करण्याचं आवाहन केलं. पक्ष 100% वर चालतो. युती निवडणुकांपुरती असते. त्यामुळे प्रत्येक कार्यकर्त्यानं भाजप मोठ्या करण्यासाठी जोमानं कामाला लागावं असं ते म्हणाले. यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रशांत यादव यांच्या हस्ते प्रमोद जठार यांचा सत्कार करण्यात आला. विकासाची गती कायम राहणार असून पक्षासाठी प्रामाणिकपणे काम करण्याचं आवाहनही त्यांनी केलं. त्यांच्यामुळे आमदार झाले, त्यांचे आभार, मग सत्कार. आमचे गाव बोलत नेते सगळे सत्कारात अडकले, कार्यकर्ते राहिले तसे. आता याच्यापुढे हे चालणार नाही. बरोबर आहे. कार्यकर्ता फास्ट. मी जनतेतनं निवडून आलो नाही, मला पक्षाने आमदार केलं. पक्ष कोणाच्या बाबत आहे? कार्यकर्त्याच्या बाबत आहे. बरोबर आहे. हे पक्ष म्हणजे कोण? कार्यकर्ता. आमदार कोणाचा? कार्यकर्ता. मी कोणाचा? तुमचा. लक्षात झालं? अजिबात विसरायचं नाही. नेत्यांका शिंगा फुटतोच लगेच. शिंगा फुटायला न्यायचं नाही. आणि तुम्ही सुदाम्याला कृष्ण केल्याबद्दल आभार. आमचे काम वाटला होता. आता सुदाम्या तो कृष्ण थोडा सुदामो तरी घरात बसता की नाही म्हणून मी शिवप्रकाशजीला सांगितलं त्या ठिकाणी माननीय अध्यक्ष आम्ही बोलताना आपलं नाबोल्लेख करते. तुम्ही आहातच सगळे मान्य जिल्हाध्यक्ष. माझं कसं आहे, माझा जरा प्रकार उलटा आहे. मी एकदा तुमच्याशी गप्पा मारण्यात रंगलो की मला ती मजा आहे. आणि मग आमचे इकडचे बसलेले लोक म्हणतात आमचं नाव नाही घेतलं. पण आपल्या मंडळीला रागवायचा काय अधिकार नाही. मी नेहमी सांगतो, या बाजूला बसलेली मंडळी तंटमुक्ती अध्यक्ष आहे. आता अनेक ठिकाणी हे तंट करतात ते भाग सोडा. नाही रे, खरा की खोटा? त्यामुळे इकडे ज्यांका बसवलं ते तंटमुक्ती अध्यक्ष व्हायचं. बरोबर आहे. पाडण्याचा अधिकार फक्त कार्यकर्त्यांना आहे, बाकी कोणालाही नाही. बरोबर. त्यामुळे ह्या ठिकाणी बसलेले सगळे मान्यवर, त्यांचं पहिलं मी आभार मानतो की त्यांनी मला या ठिकाणी आणलं. या कार्यक्रमाला रत्नागिरी तालुक्यातील भाजपचे पदाधिकारी, मंडळ अध्यक्ष आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी उपस्थित पदाधिकाऱ्यांनी नवनिर्वाचित आमदार प्रमोद जठार यांना शुभेच्छा दिल्या. नवनिर्वाचित आमदार प्रमोद जठार यांच्या रत्नागिरी दौऱ्यामुळे भाजप कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाल्याचं पाहायला मिळत आहे.
कोकणच्या विकासासाठी महत्त्वाचा मानला जाणारा मिऱ्या नागपूर महामार्ग अद्याप पूर्णत्वास न गेल्यानं नागरिकांमधून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे। विशेषतः रत्नागिरी कोल्हापूर या टप्प्यातील अनेक कामं अजूनही अपूर्ण असल्यानं प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागतोय। शासनाकडून 31 मे 2026 पर्यंत हे काम पूर्ण होणार असल्याचं सांगण्यात आलं होतं, मात्र मुदत जवळ येऊनही प्रत्यक्षात कामाची गती अत्यंत मंद असल्याचं चित्र दिसत आहे। कोकणच्या पर्यटनाला चालना मिळावी, प्रवास अधिक जलद आणि सुरक्षित व्हावा या उद्देशानं या महामार्गाचं काम सुरू करण्यात आलं। मात्र अनेक ठिकाणी कामाच्या दर्जाबाबत तक्रारी पुढे येत आहेत। काही भागांमध्ये सर्व्हिस रोड, पादचारी उड्डाणपूल, अंडरपास, ड्रेनेज व्यवस्था तसंच संरक्षण भिंतींची कामं मोठ्या प्रमाणात अपूर्ण असल्यानं नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे। रत्नागिरी ते हातखंबा मार्गावर प्रवाशांसाठी पिकअप शेड उभारण्यात आलेली नसल्यानं उन्हाळ्यात नागरिकांना भर उन्हात उभं राहावं लागत आहे। येणाऱ्या पावसाळ्यात अपूर्ण कामांमुळे नागरिकांच्या अडचणी आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। या प्रकल्पासाठी शासनाकडून अतिरिक्त निधी आणि मंजुरी देण्यात आली असतानाही ठेकेदारांकडून अपेक्षित गतीनं काम होत नसल्याची चर्चा सुरू आहे। काही नागरिकांनी ठेकेदाराच्या मनमानीबाबत प्रश्न उपस्थित करत या ठेकेदाराला नेमका कोणाचा आशीर्वाद आहे असा सवाल उपस्थित केलाय। दरम्यान जिल्हा प्रशासन या प्रश्नांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोपही प्रवासी आणि स्थानिक नागरिकांकडून केला जातोय। विकास कामं होणं गरजेचं असलं तरी त्याचा त्रास सर्वसामान्य जनतेला होणार नाही याची काळजी शासन आणि प्रशासनानं घेणं आवश्यक असल्याचं मत नागरिकांमधून व्यक्त होत आहे। रत्नागिरी नाचणे येथील हवामान केंद्राजवळ तसंच प्राधिकरण कार्यालयाच्या बाजूला ठेवण्यात आलेल्या फायबरच्या पाईप्सना शुक्रवारी दिनांक 9 मे 2026 रोजी दुपारी सुमारे 1:30 ते 2 वाजण्याच्या दरम्यान अचानक आग लागल्याची घटना घडली। घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल तात्काळ घटनास्थळी दाखल झालं आणि त्यांनी वेळीच आग आटोक्यात आणल्यानं मोठी दुर्घटना टळली आहे। Audio Jungle. Audio Jungle. Audio Jungle. Audio Jungle. Audio Jungle. घटनेच्या वेळी कार्यालयाला सुट्टी असल्यामुळे कार्यालय बंद होतं। त्यामुळे कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी परिसरात मोठ्या प्रमाणात धूर पसरल्यानं काही काळ नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं। या घटनेवेळी स्थानिक नगरसेवक सौरभ मलुष्टे यांनी घटनास्थळी धाव घेत आग विझवण्याच्या कामात मोठं सहकार्य केलं। अग्निशमन दलासोबत समन्वय साधत परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी त्यांनी तत्परता दाखवली। स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार या परिसरात दरवर्षी अशा प्रकारे आग लागण्याच्या घटना घडत असून त्यामध्ये मोठं नुकसानही होत असतं।
मात्र यावर प्रशासनाकडून कोणत्याही प्रकारच्या ठोस उपाययोजना करण्यात येत नसल्याची नाराजी नागरिकांनी व्यक्त केली आहे. दरवर्षी एकाच ठिकाणी आग लागण्याच्या घटनांमुळे परिसरात विविध चर्चांना उधाण आलं असून ही आग नेमकी कशामुळे लागते, तसंच यामागे अन्य काही कारण आहे का, असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जातोय. संबंधित विभागानं या घटनेची सखोल चौकशी करून कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी स्थानिकांकडून करण्यात येते. भारतीय जनता पार्टीचे नवनिर्वाचित विधान परिषद आमदार प्रमोद जठार यांचा रत्नागिरी दौरा पार पडला. यावेळी माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी पक्ष संघटन अधिक मजबूत करण्याचा निर्धार व्यक्त केला. भारतीय जनता पक्षाने नुकतीच विधान परिषदेवरती माझी नेमणूक केली, निवडून आणलं, बिनविरोध निवडून आणलं. त्याबद्दल भारतीय जनता पक्षाचे माझे राष्ट्रीय नेते, त्याचबरोबर माझे राज्यातले नेते देवेंद्रजी फडणवीस साहेब, माननीय मुख्यमंत्री, महाराष्ट्राचे अध्यक्ष रवींद्रजी चव्हाण साहेब, आमचे कोकणातले नेते नारायणराव राणे साहेब, नितेशजी राणेजी, आमचे केंद्रातले विनोदजी तावडे साहेब, महाराष्ट्रातले इतर सगळे मंडळी, त्याचबरोबर ज्यांनी माझ्या रत्नागिरी सिंधुदुर्गातल्या ज्या माझ्या नेत्या कार्यकर्त्यांनी प्रमोद जठार आमदार व्हावा ह्यासाठी ज्यांनी शुभेच्छा दिल्या, माझे पत्रकार मंडळी, माझे पोलीस मंडळी, माझी जनता, या सगळ्यांचे मी आभार मानतो. आणि या विधान परिषदेवरती मी कार्यकर्त्यांचा आमदार म्हणून भारतीय जनता पक्षाने माझं 100ची यादी, 30ची यादी करत 5च्या यादीमध्ये मला स्थान दिलं. त्याबद्दल मी आपल्या माध्यमातून मी या सगळ्यांचे आभार मानतो. कार्यकर्त्यांच्या जोरावरच आपण बिनविरोध निवडून आलो असून त्याबद्दल भाजप नेतृत्व आणि कार्यकर्त्यांचे आभार मानत असल्याचं त्यांनी सांगितलं. सिंधुदुर्ग ते पालघरपर्यंत कार्यकर्त्यांमध्ये समन्वय साधून 100% भाजप करण्यासाठी काम करणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. मी सांगितलं ना, माझं पहिलं कामच म्हणजे मला कामच डेप्यूट केलं आहे. माझं काम डेप्यूट केलं आहे समन्वयाचं. जिल्ह्यामधल्या, आता तुम्ही रत्नागिरी विचारलं तर रत्नागिरीच्या दोन्ही जिल्ह्यामध्ये कार्यकर्त्यांमधला जास्तीत जास्त समन्वय वाढवणं. आणि भविष्यामध्ये 2029ला बघा, पक्ष हा कधीही युतीत चालत नाही, सत्ता युतीत असते, निवडणुका युतीत होतात. पक्ष हा नेहमी 100% चालतो, पक्ष युतीत नाही चालत. त्यामुळे पक्ष संघटना ही काही युतीत नसते, ती प्रत्येकाची आपला पक्ष आहे. तो पक्ष 100%च वाढवायचा असतो, संघटना वाढवायची असते. ते काम माझी प्रायोरिटी आहे. आणि हे करताना या सगळ्यातला समन्वय कसा साधला जाईल ही माझी प्रायोरिटी आहे. आणि 29ला या सगळ्यातना भारतीय जनता पक्ष आणि सगळी मंडळी जास्तीत जास्त लोकप्रतिनिधी कसे निवडून आणता येतील हे माझं बाळानो काम आहे. मी सांगितलं समन्वय. मी राजापूरला गेलो, तिथल्या सगळ्या कार्यकर्त्यांची बैठक घेतली, समन्वय केला, सुरू केलं काम. आता पुढचे 6 वर्ष ताई मला कामच आहे. समन्वयाने, नम्रपणाने जे चांगलं काम होईल ते करणार. हळूहळू संघटना वाढीवचं काम करणार आणि ताई 100% भाजपा करणार. दरम्यान कोकणातील रिफायनरी आणि खनिकर्म प्रकल्पांबाबतही त्यांनी भूमिका मांडली. कोकण हे पर्यटन क्षेत्र असून अशा प्रकल्पांमुळे पर्यावरण आणि पर्यटनावर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे असे प्रकल्प कोकणात होऊ नयेत असा आग्रह त्यांनी यावेळी व्यक्त केला. माझ्या माहितीप्रमाणे हे जे प्रकल्प आहेत ते पर्यावरणपूरक असावे या मताचे मी 100% आहे. बॉक्साईटचा जो काही प्रकल्प आहे त्यातनं रोजगार निर्माण होणार आहे का? बॉक्साईटच्या खाणीचं काम आणि रिफायनरीचं काम याची तुलनाच होऊ शकत नाही. कारण खाणीमध्ये ते उकरून ते सगळं घेऊन मटेरियल लोक निघून जाणार आहे, खड्डे शिल्लक राहणार आहेत, म्हणून लोक विरोध करत आहेत. मी त्यांच्या मताशी सहमत आहे. रिफायनरीमध्ये असला प्रकार नव्हता. रिफायनरी म्हणून बाळानो, तुमच्या माध्यमातून तो प्रकल्प होईल का मला माहीत नाही. तो आंध्र प्रदेशमध्ये चंद्रबाबू नायडू घेऊन गेले. मी जाऊन बघून आलो. त्यांनी जागा दिली, जोरदार काम चालू आहे. 2-4 लाख पोरांना रोजगार देणार. त्याने त्यांचं काम बळकट केलं, आम्ही पळवून लावला. अरे म्हणून आता तुमच्या माध्यमातून सांगा, रिफायनरीचा प्रकल्प लोकांना अजूनही व्यवस्थित कळला नाही असं मला वाटतं. एवढा प्रचंड रोजगार देणारा, समुद्राचा उपयोग होणारा, समोर आपल्याकडे क्रूड ऑइल असणारा,
झालं नाही. पण बॉक्साईड होतंय त्याचं काय? मी सांगितलं ना ताई तुला, आता लोकांचा विरोध असेल तो सरकार त्याची दखल नक्कीच घेईल. इथले आमदार घेतील, मंत्री स्थानिक घेतील. आमदारांनी राजापूरच्या त्याला विरोध केलाय. मग काय बरोबर केलं असेल, मी त्यांची माहिती घेतो. आणि माझं तर म्हणणं तेच आहे, जर अशा प्रकारचे खनिकर्माचे उद्योग या पर्यटनाच्या जिल्ह्यात होऊ नयेत असं माझा आग्रह आहे. रत्नागिरी शहरात शनिवारी सायंकाळच्या सुमारास अचानक धुळीचं वादळ निर्माण झाल्यानं काही काळ नागरिकांची तारांबळ उडाली. जोरदार वाऱ्यासह उडालेल्या धुळीमुळे शहरातील अनेक भागात दृश्यमानता कमी झाली असून वाहन चालकांना वाहन चालवताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय. रत्नागिरी शहरात अचानक वातावरण बदलून काही ठिकाणी हलक्या पावसालाही सुरुवात झाली. अचानक बदललेल्या हवामानामुळे रस्त्यावरील फेरीवाले, दुचाकीस्वार तसंच पादचारी यांची मोठी गैरसोय झाली. वाऱ्याच्या जोरामुळे धूळ घरांमध्ये आणि दुकानांमध्ये शिरल्यानं नागरिकांनी तात्काळ सुरक्षित ठिकाणी आसरा घेतला. रस्त्यावर उडणाऱ्या धुळीमुळे वाहतूक काही काळ मंदावली होती. दरम्यान रत्नागिरीतील राजिवडा इथे विश्वेश्वर मंदिराजवळ राकेश पाटील यांच्या घरावर महाकाय असं आंब्याचं झाड कोसळल्याची घटना घडली. या दुर्घटनेत घराच्या छताचं आणि भिंतीचं मोठं नुकसान झालं असून सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. घटनेची माहिती मिळताच माजी नगरसेवक सुहेल मुकादम यांनी घटनास्थळी धाव घेत स्थानिक नागरिकांच्या मदतीनं बचाव कार्य केलं. दरम्यान नुकसानग्रस्त कुटुंबाला प्रशासनानं तातडीनं मदत द्यावी अशी मागणी स्थानिकांकडून करण्यात येते. पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर. रत्नागिरीतही 100% भाजप करणार, आमदार प्रमोद जठार यांचा निर्धार. नवनिर्वाचित आमदार प्रमोद जठार यांचं रत्नागिरीत जंगी स्वागत. राज्यात पुन्हा एकदा कोकण बोर्ड अव्वल, 10वीचा निकाल 92.26%. रत्नागिरी कोल्हापूर मार्गावर रखडलेल्या कामामुळे जनतेमध्ये नाराजी. अपूर्ण कामामुळे पावसाळ्यात होणार प्रवाशांची मोठी गैरसोय. नाचण्यातील प्राधिकरण कार्यालयाजवळ फायबर पाईप्सना आग. दरवर्षी इथेच आग का लागते, चर्चेला उधाण. आणि युती निवडणुकांपुरती पक्ष वाढवणं हेच लक्ष्य, प्रमोद जठार यांचं सूचक वक्तव्य. यासोबतच हे बातमीपत्र संपलं. नमस्कार.